आणि ह्या माध्यमातून सर्व शापूरकर एकवटले गेले. शापूर संरक्षण मंच, पर्यावरण संरक्षण मंच या वतीने हा मोर्चा आपण काढलेला होता. आणि या मोर्चामध्ये, या आंदोलनामध्ये, मानवी साखळीमध्ये शापूरकर सर्व एकवटले होते. पण त्यात जातीपातीचा राजकारण नाही, पक्षाचा नाही, व्यापारी मंडळ असं ते डॉक्टर असोसिएशन, वकील संघटना, श्रमजीवी संघटना, त्यानंतर जेवढे काही मंडळ आपले शापूरचे असतील, सामाजिक संस्था, सर्व पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, आणि मला वाटतं कोणी राहिले. आणि त्यात गोरी समाजाला, मुस्लिम समाजाला, आपला हिंदू समाजाला, मारवाडी समाज, म्हणजे मला वाटतं कोणी जात पात सर्व विसरून जे काय त्रास होतो तो सर्व शापूरकरांना होतो. त्या निमित्त सर्वांनी एकत्र आले आणि ही एकजूट दाखवली. मला वाटते ही एकजूट लवकरच कलेक्टर साहेबांनी याच्यावर विचार करावा शापूर तालुक्यावर, आणि लवकरात लवकर संबंधित अधिकारी वर्गाची मीटिंग घ्यावी. आणि हा जो काही आम्ही मागण्या दिलेल्या आहेत शापूर, नाले लावा, नदी नाले साफ करा, तलाव साफ करा, तर या माध्यमातून ज्या ज्या काही आम्ही अडचणी आमच्या सांगितलेल्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या. आणि हा शापूर तालुका परत पहिल्या आता निसर्गरम्य व्हावा, तो मी प्रार्थना करतो. आणि सर्व आलेल्या लोकांचे परत एकदा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपल्या शापूर तालुक्यातील जनता तापमानाच्या विरोधात झाडे जे तोडले, डोंगरदऱ्या तोडलेल्या आहेत, त्या विरोधात एक निषेध करण्यासाठी आणि शासनाचं लक्ष देण्यासाठी, म्हणजे लक्ष देण्यासाठी हा जो मोर्चा केलेला होता, या सर्व शापूर तालुक्यातील जनतेने चांगला प्रतिसाद दिला. त्याचबरोबर हे निसर्गाला आभार व्यक्त करतो, निसर्गाचे, कारण एवढी उष्णता होती आणि त्या उष्णता बाबा या लोकांना लागत नको, म्हणून आज अचानक पाऊस पडला. म्हणजे देव पण आमच्या जोडीला आहे. त्यामुळे आता लोकांनी विचार तर केलेला आहे, परंतु कलेक्टर साहेबांनी पण विचार करावा आणि तातडीने बैठक घेऊन तुझ्या ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर सोडवा हे आशा व्यक्त करतो. बघा इकडे समोर कावळा म्हणतो काव काव, माणसा माणसा एक तरी झाड लाव. शहापूर तालुका पर्यावरण संरक्षण मंच, शहापूर तालुका पर्यावरण संरक्षण मंचच्या या आव्हानाला साथ देऊन भव्य मानव साखळीमध्ये सामील व्हा. शहापूरकरांनो जागे व्हा, शहापूर पर्यावरण मंचचे भागे व्हा.
बरोबर